कराड नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी वैश्विक विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे. या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजेंद्र यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले आहेत. एकंदर 21 सदस्य निवडून आले, 10 जागा या विरोधी बाजूला गेल्या आहेत. त्याची खंत सुद्धा आमच्या मनामध्ये आहेत, कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी त्यांना पराभवावर सामोरं जावं लागलं. मी आपणा सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कैलास चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नाही जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होईल. आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल. आणि आमचा जो स्लोगन होता शांततामय सहजीवन, हे व्यापारी केंद्र आहे, हे शैक्षणिक केंद्र आहे, इथं शांतता पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, या दृष्टीने आमच्या दोन्ही आघाड्यांचा प्रयत्न निश्चित आहे. आज या ठिकाणी कराड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सर्वप्रथम लोकशाही आघाडी वैश्विक विकास आघाडीच्या वतीनं कराड सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. या गावाला एक वेगळा असा वारसा आहे. आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पीडी साहेब असतील, यांना आदर्शवत मानून या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभं आहे. आज तोच वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम मी करणार आहोत. या ठिकाणी या ठिकाणी एक विकासाचा विचार आता साहेबांनी सांगितलं, एक शांततामय सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली. आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि हा जनतेनं या विचाराला पसंती देऊन त्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने जनतेनं स्वतः उठाव करून निवडणूक या ठिकाणी जी संधी आम्हाला कराडच्या जनतेने दिली, त्या संधी तो विश्वासाला भाऊ या कराड शहराच्या विकासामध्ये आम्ही किती होतो. एवढ्या मोठ्या मताधिक्याचा विजय अपेक्षित होता का? 100% होता. कारण